लग्न झाल्यावर मी तर पहिली गोष्ट बनवली होती, वटपौर्णिमा होती माझी पहिली. तेव्हा मी रव्याचा शिरा बनवला होता, गोड्याचा शिरा. तो मला येतो बऱ्यापैकी. तर तो बनवला होता. आणि माझ्या सासरी माझी आवडणारी गोष्ट म्हणजे पावभाजी. माझ्या नवऱ्याला आणि सगळ्यांना माझ्या हातची पावभाजी आवडते. तुझ्या हातचं आवडतं म्हणजे तू केलेली आहेस. हो हो हो. काय नॉर्मल कधी केलेलीस पहिली पावभाजी सासरी? ऑस्ट्रेलियात असताना केली होती. मलाच पावभाजी खावीशी वाटली होती काही दिवसांनी आणि म्हटलं जाऊ दे आता मी करते. सो सिद्धेशला आवडली होती ती. आणि तिकडे असताना मी बऱ्यापैकी सात्विक जेवण बनवते. मुगाचं वरण, भात, एखादी भाजी, बटाट्याच्या काचऱ्या. सिद्धेशला कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी हा झोन जरा आवडतो. सो वेगवेगळ्या प्रकारच्या मी भजी करते, पालकाची भजी करते. सो ते सात्विक जेवण आहे आत्ता जे या ताटात आहे, हे ऑलमोस्ट मी सगळं करू शकते. अळूवडी नाही, अळूवडी पण करता येते मला. अळूवडी पण येते, मोदकही येतो. ही पण भाजी केली आहे मी, कुर्मा भाजी पण केली आहे, कोशिंबीर तर करतेच, मसाले भातही. मग सगळंच येतं. फुल मला सगळंच येतं. सगळं येतं करता. मला सांग, मोदकाचं कसं असतं माहितीये ना, आपल्याला बऱ्याचदा म्हणतात की त्याला 11 पाकळ्या आल्या पाहिजेत, त्याला 21 पाकळ्या आल्या पाहिजेत. तुझ्या किती येतात मोजल्यात म्हणजे करताना तू आपण करतो ना असं ते बघत नाही करत त्याची पाकळी ती करतेस की कसं? माझ्या घरी सगळेच मी जेवण करते हेच इतकं त्यांना कौतुक आहे माहितीये, फारच कौतुक आहे माझ्या घरी. आणि माझी काकी एक होती, परेलला राहायची, शशी काका आणि काकी. ते आमचे ऍक्च्युली शेजारी होते, पण त्यांनी मला मुलीसारखं वाढवलं. तिने मला मोदक बनवायला शिकवले होते. सो त्यावेळेस ती अशी म्हणाली होती की असं हळूहळू, आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा मोदक केलेले. सो आता जे काही मला मोदक करता येतात ते तिच्यामुळे. तिने ज्या पद्धतीने सांगितलं की ते पीठ कसं गरम पाण्यात मळायचं, मग ते ठेवायचं, सो तिच्यामुळे मला करता येतं. हल्ली मला फार नाही करता आले मोदक, कारण आई आणि सासूबाई इतक्या छान मोदक करताय, मी कशाला मध्ये जाऊ. ते छान मोदक रेडी असतात माझ्यासमोर. सासूबाईंच्या हातचं काय आवडतं? स्पेशल डिश? नाही, सगळंच आवडतं, पण त्यांची विशेष जरा डाळ आहे. म्हणजे तू नुसता भात खाऊ शकते, भाताबरोबर आमटी असते, स्पायसी आमटी, डाळ, काहीतरी वेगळंच बनवतात त्या. म्हणजे मला भाजीची गरज नसते, मी नुसता भात आणि डाळ खाऊ शकते त्यांच्याकडे. आणि त्या इतक्या क्विक बनवतात ना अगं. तर मी एकदा बघितली होती त्यांची रेसिपी, काहीतरी भन्नाट आहे, मस्त शॉर्टकटमध्ये छान काहीतरी करतात. मला ते आवडतं सासूबाईंचं. बरं, कामाच्या निमित्ताने तुम्ही अनेक देश परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असता. परदेशात अशी एखादी डिश तू चाखली आहेस आणि तुला ती भन्नाट आवडली, किंवा ती बघितल्यानंतर हे काय आहे असा प्रश्न पडलाय, असं परदेशात फिरताना कधी झालंय? आता तुम्ही थायलंडलाही, तुझा आधीचा मूवी आला तेव्हा तुम्ही गेलेलात, तर तिथे तर बाबा काय काय खायला मिळतं. विंचवा सापापासून खायला असतं तिकडे. वेगळी आहेत ती माणसं, काही खातात, काही खातात. बापरे, नाही ते नकोच ते. मी ना भारतात असताना ब्रेड किंवा क्रोझॉ किंवा ब्रेडचा कुठलाही प्रकार असं मी फार खात नाही. पण ना परदेशात ना हे जे प्रकार आहेत ना, काही बटर क्रोझॉ, चॉकलेट क्रोझॉ, ब्रेड, बटर लोफ, ब्रेड लोफ, हे इतके इतके अट्रॅक्ट करतात माहितीये. स्पेसिफिकली स्वीट्स त्यांचे मला जरा कंट्रोल करणं डिफिकल्ट होतं तिकडे. हे प्रकार छान असतात. पेस्ट्रीज मध्ये डोनट्स. सो मला भारतातले डोनट्स असे बघूनच खावेचे नाही वाटत की अरे नको, काय खायचं एवढं शुगर. तिथले डोनट्स असे ताजे गरम गरम मोठे असतात ना, आणि मला कंट्रोल नाही होत मग. सो परदेशात तो जो गोड प्रकार आहे तो जरा फार अट्रॅक्ट करतो. बाकी भारतात जे मिळतं हे सी द कलर्स, हे कोणीच नाही. कलरफुल डिश असते आपली. इतर जगात कुठेच इतके कलर्स नाही आहेत. सो येस, इंडियन फूड इज द बेस्ट, जे मी खूप मिस करते परदेशाचं. बरं, सालबर्डीच्या सेटवर असं असतं, आपण बाहेर गेलो की बऱ्याचदा जेवणाचे आपण म्हणतात ना, तुम्हाला जे मिळेल ते खावं लागतं, किंवा जे हो मी खाईन ना प्लीज, जे मिळेल ते खावं लागतं, किंवा तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं. पण तुमच्या सेटवर कशा पद्धतीचं जेवण यायचं, आणि तिकडे तुला कलाकारांच्या पण आवडीनिवडी आणि त्यांचे खाण्याचे हे कळले असतील तर? इथे सगळे मातब्बर होते, दिग्गज होते, आणि सगळे फूडी माहितीये. त्यावेळेस ना माझं जरा हार्डकोर डाएट चालू होतं, बिकॉज मला वर्दीत काम करायचं होतं. तर मला खूप कंट्रोल करावा लागला. हे शनी शिंगणापूरची भेळ वगैरे मागवायचे ग, आज भेळ घेऊन या, आज हे घेऊन या, आज ते, आणि मला फारच खाऊ मी भेळ व्हायचं. म्हणून मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. आम्ही एकदा जेवायला गेलो होतो, अंशुमन विचारे यांचा मित्र आहे तिकडे. सो मी त्यांच्यासोबत गेले, मला ऑफ होता, आणि असं जे काही
वा 56 भोग माझ्या समोर होते. म्हटलं आत्ता हे खाल्लं तर मला इतकं गिल्ट येणार, पण मी खाल्लं. दुसऱ्या दिवशी अत्यंत पहाटेच्याही अगोदर पहाटे उठून मी वर्कआउट केलं आणि मग सेटवर गेले, का तर गिल्ट नको बाबा. बरोबर. तसं आहे, मी फूडी आहे पण मी बॅलन्स करते जरा. सालबर्डीचे काही किस्से आहेत तुमच्या कलाकारांसोबत जे म्हणजे शशांक शेंडे आहेत, आपलं भारत गणेशपुरे आहेत, नंतर आपला अंशुमन अंशुमन विचारे विचारे आहे, आहे, ओंकार भोजने ओंकार आहे. भोजने आहे. बरेच बरेच म्हणजे बरेच. सगळेच या दर्जा होता कलाकारांचा. दर्जा आणि त्यांच्यासोबत सीन करताना काय मजा आली माहितीये. हम्म. म्हणजे ते ना डिरेक्टर ऍक्शन म्हणण्या अगोदर ते फार वेगळी माणसं आहेत ती. आणि ऍक्शन म्हटल्यावर जे काही भूमिकेत जायचे डायरेक्ट, पाठांतर व्यवस्थित असायचं, माहितीये कोण कॅरेक्टर कुठून काय बघणार आहे. खूप ऑब्झर्व करायला मिळाला मला सगळ्यांना. एखादा सीन करताना खरोखरचा थरार अनुभवलायस का, रात्रीच्या काळोखात वगैरे शूट करताना सालबर्डीत? नाही, थरार नाही, कारण का सगळं खरोखरचा रिअल म्हणजे रील मधला नाही, रिअल असं काहीतरी भीती वाटली खरंच हा सीन करताना, असं झालं होतं तसं झालं, असं काही झालंय? पळापळ होती, वाड्याचा सीन होता. हम्म. मी वाड्यामध्ये एकटी जाते हा. आणि तो वाडा जरा भयानक आहे, तर ते तसं छान आर्ट केलेलं. आणि तो मुळात ना 100 वर्ष जुना वाडा आहे, जो 20 वर्ष बंद होता. आणि गावकऱ्यांनी सांगितलेलं की तिकडे तुम्ही करू नका. बरं, आम्ही पितृ पंधरवड्यात शूट करत होतो. So गावकरी म्हणाले आधीच पितृ पंधरवडा आणि तुम्ही नका शूट करू, तिथे काय काय होऊ शकतं. सो जरा भीतीचं वातावरण होतं, कारण का सगळ्या नाईट शिफ्ट होत्या, रात्रीची वेळ होती. आणि काही दिवसांपूर्वीच जे आर्ट करणारी माणसं आहेत, जे आर्ट करतात सगळे, त्यांना असा भास झाला की तिकडे एक मुलगा दिसला त्यांना. हा, आणि ते सगळे घाबरून बाहेर आले. हे तुम्हाला आधीच माहिती होतं का? हा, माहित होतं मला. त्या रमेश सरांनी सांगितलं. मग रमेश सर आमचे दिग्दर्शक, ते गेले, त्यांना समजावून सांगितलं की चला मी येतो तुमच्याबरोबर, असं काही नसतं. आलं असेल गावातलं कुठलं तरी पोरग रात्री 3 वाजता बघायला, असंही असू शकतं ना, नसू शकतं का सांग मला, पॉसिबिलिटी असू शकते. आणि ते पळून गेलं असेल. पण हा एक इन्सिडेंट झाला आणि आम्ही फार त्याला लक्ष नाही दिलं. शनी महाराज बसले होते का तिकडे, काय कोणाला होणार आहे. आम्ही नाव घेतलं त्यांचं आणि शूट सुरू केलं. आणि तिकडे असं पण आहे, म्हणजे मी जेव्हा गेले होते तिथे लोक दरवाजाला कुलूप नाही लावत, ओपन, म्हणजे लिटरली पडदेच होते असे किंवा ओपन होते असं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो, आता मे बी ते हॉटेल असल्यामुळे दरवाजा होता पण त्याला कडी नव्हती. आणि मला सेम रिॲक्शन होतं, पण नाही अगं, आता मी 15 दिवस होते ना तिथे, मी रेडी व्हायचे, असाच माझा पसारा पडलेला असायचा माझ्या रूममध्ये, माझी सूटकेस, माझं सगळं मी तशीच निघायचे. मी मागे वळूनही नाही पाहिजे की मला कडी लावायची. आणि त्याची नंतर मला सवय लागली. मुंबईत झालं की अरे लॉक करायचं असतं, मुंबईत सगळं खाली, व्हॅनिटी पण लॉक करायची असते. पण खरं आहे ते, तिकडे बँक आहे त्यांची, त्या बँकेलाही नाही आहे लॉक. इमॅजिन. हो, ते मी गेल्यावर तिथे पाहिलं. इमॅजिन. आणि हे फारच भन्नाट आहे. म्हणजे कमाल आहे. कोणी काही टेन्शन घेत नाही तिकडे, काही चोरीला जाईल माझी किंवा कोण काही चोरेल येऊन. छे वा, भन्नाट गोष्ट पाहिली मी. बरं मला सांग, तुझी अशी स्पेशल डिश, रेसिपी माझ्या प्रेक्षकांसाठी आपल्या, जी तुला इथे सांगायची आहे की छान लागतं, मी करते आणि तुम्ही पण करून बघा. आता मी थोडं डाएट फॉलो करत असल्यामुळे इन्स्टंट काय हवं असेल तर मूग चिला करते मी. मुगाचा चिला माझ्या लहान बहिणीने मला शिकवलाय तो. मूग भिजत घालायचे मे बी 1 तास. एवढे मूग भिजत घातले की त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ते मूग टाकायचे. पालकाचे 4 पानं टाकायची, 1 मिरची, काय म्हणतात त्याला, आलं, लसूण, जिरं. आणि जर तुम्हाला असं प्रोटीन मोठे हवं असेल तर 1 अंड फक्त टाका त्याच्यात. आणि मग आपला जिरा मसाला, धण मसाला, थोडासा गरम मसाला, थोडंसं तिखट आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि 1 अख्खी वाटी बेसन, हे टाकून थोडंसं पाणी टाकून ते ग्राइंड करायचं. त्याचं असं बॅटर झालं की त्याचा मग चिला काढायचा तव्यावर डायरेक्ट. इतकं हेल्दी होतं. आणि जर हवं, आता मी असं करते, तो जेव्हा चिला मी काढत असते वरून चीज किसून टाकते आणि वाफेवर त्याला शिजवते, पलटायची गरज नाही. पण चीज जेव्हा आपण डाएटवर असतो किंवा आपण खाण्यात जेव्हा काही गोष्टी प्लॅन करतो तेव्हा चीज किती हेल्दी आहे असं, म्हणजे तू किती खातेस किंवा किती अवॉइड करतेस किंवा त्याचं प्रमाण कसं ठेवतेस चीजचं? तुम्ही दिवसभरात कधी चीज खा, प्रमाणात खा, मॅनेजेबल होऊ शकतं. संध्याकाळनंतर चीज नाही खायचं, कारण का ते पचायला फारच हेवी आहे. बरोबर. तूप सुद्धा, आता हा चिला काढण्यापूर्वी मी तुपावर करते हा चिला, मी तेलावर नाही करत.
ऑलिव्ह ऑइल सगळ्यांनाच परवडतं असं नाही आहे. तूप हे सगळ्यात उत्तम आहे आपल्या हेल्थसाठी सुद्धा. सो येस, चीज खा. मी तर चीज खाते. मी माझ्या सँडविचमध्ये, मी माझ्या म्हणजे भाकरीवर पण बऱ्याचदा चीज टाकून खाते. ब्रॉकलीवर चीज टाकते. नाही तर ब्रॉकली काही घशाच्या खाली उतरत नाही चीज शिवाय. डोसा कधी खायचा असेल, मी घावण्यांवर पण असं चीज थोडंसं टाकलंय, थोडासा असा पोडी मसाला टाकलाय आणि घावणा मिक्स बंद करून तोही खाल्लाय. म्हणजे ती अशा पद्धतीनं तू हे करतेस, चीज खाऊ शकता, पण संध्याकाळनंतर चीज नका खाऊ. आणि हे किती खरं आहे, म्हणजे खरं म्हणजे ते आहेच खरं. म्हणजे खूप लोकांनी फॉलो केलंय त्यांना आपण पाहतोय की 7 किंवा 8 नंतर तुम्ही जेवायचं नाही, किंवा 7 नंतरच. बेसिकली काही जण 6 आणि 7 वाजता जेवू. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. हे किती चांगलं, किंवा याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपर्यंत उपाशी राहणार तर आपलं कसं होणार? म्हणजे हा प्रश्न मला कायम पडतो. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण ते जे आहेत की सकाळी जे मग तुम्हाला रात्री झोपेतच उठावं लागतं आणि भूक लागली आहे, काय करू? 2 दिवस होईल, 3 दिवस होईल, 4 दिवस तुम्हाला भूक लागेल. सुरू तर करा. शेवटचं जेवण 6:30ला करून बघा, 7ला करून बघा. त्याच्यानंतर काही खायचं नाही. भूक लागली, भरपूर पाणी प्या. अत्यंत वाईट भूक लागली, ग्रीन टी प्या, पण काही देऊ नका शरीराला. पुढच्या दिवशीचं जेवण डायरेक्ट 11 वाजता करा. सकाळी जो आपण ब्रंच म्हणतो, 11ला करा. कारण काय होतं ना, या सगळ्या ह्याच्यात जेव्हा शरीराला काही मिळत नाही, तेव्हा शरीर आपल्या आतले जे फॅट्स आहेत ते खायला सुरू करतं.